नमस्कार, मनीषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कोल्हापूरचा प्रसिद्ध एकदम झणझणीत नादखुळा मटण रस्सा कसा बनवायचा, तेही एकदम सोप्या साध्या पद्धतीने। अगदी घरगुती मसाल्यांमध्ये भरपूर टिप्स सहित रेसिपी शेअर केलेली आहे। शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी आवडली तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा। रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो मटण घेतलेला आहे। त्यातून चरबी ही बाजूला केलेली आहे मी इथे। त्यासाठी थोडासा मसाला करून घ्यायचा आहे। 3-4 मिरच्या घ्यायच्या आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 5-7 पाकळ्या लसणाच्या आणि कोथिंबीर, थोडीशी कोवळी देठ पण असेल तर ते पण घ्यायची आणि खलबत्त्यामध्ये मी इथे कुटून घेत आहे। तुमच्याकडे दगडी खलबत्ता असेल ना तर त्यात नक्की करा, चव छान लागते त्याच्यामध्ये। इथे मी चवीनुसार मीठ टाकते, त्याच्याने तो लवकर बारीक होतो। आता हा मिरचीचा ठेचा आपण मटणामध्ये टाकून त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मीठ पण टाकायचे आहे आणि ते चांगलं एकजीव होईपर्यंत कालवून घ्यायचे आणि त्याला असंच अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचे, म्हणजे मग मटणाला छान चव येते। इथे आपण तांबड्या रस्साच्या वाटणाची तयारी करून घेऊ। तोपर्यंत इथे मी 2 कांदे घेतलेले होते आणि टोमॅटो, हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि काही सुकं खोबरं घेतलेलं आहे। ते आपण तव्यावर थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये छान परतवून घ्यायचं आहे। इथे तेलामध्ये थोडे खडे मसाले टाकून थोडा वेळ परतवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण जी चरबी काढून ठेवलेली ती एका वाटीमध्ये ती त्याच्यामध्ये मी घालते आहे। त्याच्याने काय होतं, आपल्या भाजीला छान तरी येते, म्हणजे तेल चांगलं सोडतं ते।
बघा इथे जे मटण होतं त्याला किती पाणी सुटलेलं आहे. आता ते आपण याच्यामध्ये घालून घेऊ. आणि वरती ताटावर पाणी टाकून घेऊ जेणेकरून ते चांगलं गरम होऊन जाईल. खाली पाणी टाकायची गरज नसते, आपोआप पाणी येतं त्याला. इथे आपण जे वाटण तयार करून ठेवलेलं आहे तर ते आता मिक्सरमधून काढून घेऊ. आणि मिक्सरमध्ये ते एकदम बारीक नाही करायचं, थोडंसं जाडभरडच ठेवायचं. यामध्ये मी जिरे पावडर आणि थोडी धण्याची पावडर टाकते, 2 चमचे. बघू शकता इथे आपल्या मटणाला किती मस्त पाणी सुटलेलं आहे. आता काय करायचं, जे ताटामध्ये आपण पाणी ठेवलेलं होतं ते चांगलं गरम झालेलं असतं, ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. थंड पाणी अजिबात टाकायचं नाही. याच्याने काय होतं, मटणाला खूप छान चव येते. आता मटणाला ना अर्धा तास शिजू द्यायचं आहे. अर्धा तासेपर्यंत ताट बिलकुल पण उघडायचं नाही, नाहीतर काय होतं, खाताना ते मटण थोडंसं वातड लागतं. बघा इथे आपलं मटण शिजलेलं आहे. आता मी हे मटण सर्व बाजूला काढून घेते आणि पिवळं पाणी वेगळं करते. यामध्ये हे जे 2 चाप होते ते मी बाजूला काढलं आहे सुक्कं मटण बनवण्यासाठी. आता आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून हा जो घरगुती मसाला आहे तो मी अर्धा टाकत आहे त्याच्यामध्ये. तेल चांगलं गरम झाल्यावरच टाकायचं आणि त्याच्यामध्ये नंतर आपण जो तयार केलेला जे वाटण होतं मसाला तो त्याच्यामध्ये काढायचं आहे. आता इथे तुम्हाला लागेल तसं तेवढं पाणी टाकायचं आहे. इथे बारीक गॅसवर थोडं 5-10 मिनिटं राहू द्यायचं आहे.
इथे आता थोडंसं जे सुकं मटणासाठी मी जे चाप काढलेले होते ते करते मी ते. जो उरलेला आपला जो मिरचीचा ठेचा होता तो टाकून थोडासा घरगुती मसाला त्याच्यामध्ये मी तेलामध्ये परतवून घेते. थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि हे जे 2 चाप काढलेले होते मी त्याच्यामध्ये परतवून घेते. आमच्या घरी काही कोणी जास्त खात नाही ना, म्हणून मी 2च काढलेले. बघा इथे किती छान दिसत आहेत ते. मी तर नाही खात मटण, पण तरी बघूनच तोंडाला पाणी सुटते माझ्या. इथे आपला कोल्हापुरी मटण रस्सा तयार आहे. तर चला, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.